मित्रांनो नमस्कार। खरं तर बहुप्रतीक्षित असलेला असा आमचा एक ट्रेक आज सुरू होतोय। राजगड टू रायगड हा जो रेंज ट्रेक आहे तो आपण आज करतोय आणि या ट्रेकची खरी सुरुवात ही नसरापूर पासून झालेली आहे। कारण आम्ही आमची गाडी नसरापूरला लावली आणि नसरापूर मधून हे जे चंद्रकांत भाऊ आहेत यांची गाडी आपल्याला राजगडच्या पायथ्यापर्यंत सोडतीये। तर आजचा हा जो ट्रेक आहे तो साधारणतः 3 दिवसाचा हा ट्रेक असणार आहे आणि या 3 दिवसामध्ये जे जे काय नवीन अनुभव मिळतात, कारण आम्ही हा ट्रेक सुद्धा नव्या रूटनं करतोय। म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की रायगड वरून राजगड करत असताना रायगड तोरणा आणि पुढे जाऊन लिंगाणा बोराट्याची नाळ ह्या ज्या सगळ्या रूट आहेत तो रेग्युलर रूटनं न करता आपण हा नवीन रूट असणार आहे, ज्याच्यामध्ये मडेघाट आहे, अनेक धबधबे आहेत, आडराई सारखा धबधबा आहे आणि बरेचसे नव्या रूटची गावं आहेत। ही सगळी आपण घेणार आहोत। त्याच्यामुळं हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा। प्रत्येक ठिकाणी राहण्याची व्यवस्था कुठं आहे, कोण तुम्हाला टॅक्सीची सर्व्हिस देऊ शकतं, कुठं जेवणाची व्यवस्था होऊ शकते, हा सगळ्या डिटेल्स तुम्हाला या ब्लॉग मध्ये मिळणार आहेत पाहायला। त्याच्यामुळं हा संपूर्ण ब्लॉग पहा, संपूर्ण व्हिडिओ पहा आणि मजा घ्या। आम्ही पण घेत आहोत। आपलं सह्याद्री आहे, आपला महाराष्ट्र आहे, छत्रपतींची जन्मभूमी कर्मभूमी आपण फिरतोय याचाही आपल्याला अभिमान आहे। तर एकदा सगळे आपले सहकारी आहेत, एकदा सगळे हाय करतील आणि हा पहिला दिवसाचा ट्रेक आणि पहिले आपले सहकारी जे आहेत ते चंद्रकांत भाऊ, ह्या सगळ्या डिटेल्स यांच्या सगळ्यांचे नंबर पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। सगळ्या डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील। चला, प्रवास आपला सुरू झालाय राजगड ते रायगड। सर्वांना हाय। आपण राजगड ते रायगडच्या ट्रेकची सुरुवात केलेली आहे। आज आपण संध्याकाळी राजगड मुक्कामी चाललेलो आहोत। संध्याकाळी 6:50 झालेले आहेत। आपण आता राजगड चढायला सुरुवात केलेली आहे। आजचा मुक्काम आपला जो असणार आहे तो राजगडवरती असणार आहे आणि गुंजवणे गावातून आपण ही चढाई सुरुवात केलेली आहे। गुंजवणे गावामधून आपण चोर दरवाजानं राजगडला जाणार आहोत आणि राजगडचा आजचा मुक्काम असणार आहोत। राजगड टू रायगड हा ट्रेक आमचा चालू असताना पहिला आमचा जो किल्ला आहे तो आहे राजगड। राजगडावरती आम्ही संध्याकाळी 7 वाजता सुरुवात केली चढायला। अर्ध्या टप्प्यावरती आम्ही आलेलो आहोत आणि इथं पावसाचं वातावरण आहे आणि आभाळ आले, म्हणजे त्याच्यामुळं प्रचंड गरम होतोय। म्हणजे आत्ता जे मी तुम्हाला ओला दिसतोय तो घामानी झालेला आहे। आमचे काही सहकारी पण आहेत। आम्ही आता सगळे वरती राजगडाकडे मुक्कामी चाललेलो आहे आणि उद्या पहाटे आम्ही रायगडासाठी प्रस्थान ठेवतोय। संजीवनी माचीवरून आम्ही पुढे उतरणार आणि रायगडाच्या दिशेने जाणार। मात्र हा ट्रेक वेगळ्या रूटने असणार आहे। आम्हाला हे लागणार नाही, म्हणजे तोरणा लागणार नाही, लिंगाणा लागणार नाही, तर आम्ही मडेघाट मार्गे रायगड जातोय। अत्यंत थ्रिल असा प्रवास असणार आहे। तुम्हाला सगळ्यांना हा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। तर आम्ही आता राजगडावर मुक्कामी पोचल्याच्या नंतर तुम्हाला तिथली अपडेट देऊ। अशा रीतीने आम्ही चोर दरवाजात वरती पोचलेले आहोत। ही आमची टीम बघा, खाली ही दिसते। बॅटरीच्या उजेडावरती आम्ही हा किल्ला चढलो आणि पोचलो इथं चोर दरवाजा। ही सगळी आमची टीम। आता आम्ही राजगडावरती पोचलोय। एक वेगळाच आनंद। आणि खरं सांगायचं म्हणजे हे जे तुम्हाला बॅटरीच्या उजेडात दिसतंय हे सगळं फॉग आहे आणि इथं आपल्याला राजगड किल्ल्याची वेगवेगळ्या 3-4 भाषांमध्ये माहिती, इंग्रजी, हिंदी, मराठी ही दिलेली आहे आणि आपला मुक्काम या ठिकाणी असणार आहे। काळ्या कुट्ट अंधारातून आणि दाट धुक्यातून वाट शोधत आम्ही राजगडावरती पोचलो। राजगडावरती पोहोचताच एका छताखालून लख्ख उजेड बाहेर पडत होता। ते मंदिर होतं आई पद्मावती देवीचं। पद्मावती देवीच्या मंदिरात प्रवेश केला आणि जगदंबेचं दर्शन घेतलं। सर्वात महत्त्वाचा योगायोग होता तो नवरात्रीच्या पूर्वसंध्येला आम्ही
आई पद्मावती देवीचं दर्शन घेत होतो. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या पद्मावती देवींना साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिले, त्या देवीचे आम्ही नवरात्रीच्या पूर्वसंध्येला दर्शन घेत होतो. हे आमच्यासाठी अत्यंत भाग्याचा क्षण होता. आई पद्मावतीचं दर्शन झालं, मन प्रसन्न झाला. राजगडावरचा आजचा मुक्काम अगदी खासच होता. आजचं संध्याकाळचं जेवण तर आई पद्मावतीच्या दारात होणार होतं. रात्रीच्या 9:15 वाजलेले आहेत. आम्ही राजगडावरती पोचलो. आई पद्मावतीचं, आई जगदंबेचं दर्शन घेतलं आणि आम्ही आता आई पद्मावतीच्या दारामध्ये सर्वजण जेवणार आहोत. आता हे जेवण करून आम्ही पद्मावतीच्याच मंदिरामध्ये मुक्काम करतोय आणि हा मुक्काम झाल्याच्या नंतर आम्ही उद्या सकाळी, उद्या पहाटे रायगडाकडे प्रस्थान ठेवणार आहोत. आम्ही सगळेजण जेवतोय. घरची भाजी भाकरी आहे आणि हा सगळा बेत आहे. जेवायला या सगळे, चला. घरून आणलेली भाजी भाकरी खाल्ली आणि जरा राजगडावरच्या धुक्याचा आनंद घेतला आणि नंतर विश्रांतीसाठी गेलो. आम्ही राजगडातून बाहेर पडतोय, पण धुकं कुठंच कमी होत नाही आहे. ही आमची मागची टीम बघा, टीम येते आमच्या बरोबर आणि धुकं कमी होत नाही कुठं. हे खाली बघा तुम्ही, हे सगळं असं प्रचंड, पुढं सुद्धा प्रचंड धुकं आहे. ज्या वाटेला आम्हाला जायचं आहे दिसत नाही आहे तसं जवळचं. आणि असंच बहुतेक सगळा प्रवास आमचा रायगडापर्यंत असेल. ही गँग आमची पाठीमागं. ज्यावेळेस तुम्ही अशा दाट धुक्यामध्ये ट्रेक करत असता, एक तर साहस करू नका. दुसरी गोष्ट, जर तुम्ही साहस करणारच असाल तर तुमची मेंटॅलिटी एकदम ठीक पाहिजे. कारण इकडे बघा समोर, अशा धुक्यामध्ये ज्यावेळेस वाटा चुकतात त्यावेळेस फक्त वाट चुकत नाही, काळजाचा ठोकाही चुकत असतो. दुसरी गोष्ट, निसरड्या वाटा झालेल्या असतात. तुम्ही कितीही एक्सपर्ट असला तरी प्रत्येक पाऊल जपून टाकला पाहिजे. समोर बघा तुम्ही, हे आमचे ट्रेकर्स कसे चालतायत. प्रत्येक पावलाचा अंदाज घेऊन चालायचे. तुमचा एक दिवस जास्तीचा जरी गेला एखाद्या ट्रेकला तरी हरकत नाही, परंतु तुमचं महत्त्वाचं आहे ते तुमचे जीवन आहे. त्याच्यानंतर तुमच्या पायाला इजा होता कामा नये, पाय मुरगळता कामा नये. असं जर झालं तर मात्र त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. कारण ट्रेकमधून मुरगळलेला पाय घेऊन चालणं किती अवघड असतं हे तुम्हाला माहीत नाही. तत्पूर्वी तुम्ही हे सगळं वातावरण पण बघून घ्या. राजगडावरून आपण तोरण्याच्या दिशेला ज्यावेळेस जातो त्यावेळेस असा सगळा हा पावसाळ्यातला प्रसंग आहे. अनेक ट्रेकरसाठी एक सूचना आहे, ह्या रस्त्यावरती काही ठिकाणी आम्ही अशी झाडं वाकवून ठेवलेली आहेत. जर तुम्ही कधी वाट चुकला असेल तर बऱ्याच ठिकाणी ही झाडं वाकवून ठेवलेली आहेत. हाय, राजगड ते रायगडचा आमचा जो ट्रेक चालू आहे. पाऊस आहे, प्रचंड धुकं आहे. तुम्हाला वर दिसत असेल तर हे चारी बाजूनी धुकं आहे प्रचंड. आता आम्ही सध्या राजगड उतरून पुढे निघालेलो आहे या जंगलातून. आणि आता पुढं आम्ही ज्या रूटला जाणार आहे तो रेग्युलर रूट नाहीये. आपण जातोय तो मडेघाटाचा जो रूट आहे, त्या मडेघाटाच्या रूटनं आपण रायगडकडे जातोय. त्याच्यामुळं ही मजा आहे सगळी. पुढं बी बघा कसं वातावरण आहे सगळं. अशा पद्धतीने ह्या सगळ्या दाट जंगलातून आपल्या वाटा चालू आहेत. कारवीचा उल्लेख, ज्यावेळेस आपण आता हे कारवीचं जे माहिती आहे सगळ्यांना, कारवीची झाडं प्रचंड दाट झालेली आहेत. पावसामुळे कारवी खूप दाट आलेली आहे आणि त्यामुळं चालणं थोडंसं अवघड होतंय. पण आता जंगलाची वाट सुरू झाली आहे, त्याच्यामुळे आमचा बराचसा वेळ पण गेलेला आहे. चला, आपला ट्रेक चालूच राहणार आहे. शेवटी आपण रायगड गाठणारच आहोत. कसं असतं, रस्त्यात भेटणारी माणसं आपल्याला ही वाटाडी असतात. ओंकार ना, ओंकार भेटलाय आपल्याला. आपण आपलं लक बघा की आपण इथं खिंडीत उतरलो की एका सेकंदात आपल्याला ओंकारची गाडी आली आणि आपल्याला पुढचा मार्ग मिळाला. थँक्यू ओंकार. चलो बाय. ज्यावेळेस तुम्ही राजगड आणि तोरणा ट्रेक करत असता त्यावेळेस ही खिंड आहे तोरणा आणि राजगडवर. तर आपण नेमकं वरती चढायचं कुठून असा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस तुम्हाला माहितीसाठी ही खूण दाखवतो. हा बोर्ड आहे, इथं लिहिलेलं आहे धन्यवाद, उपविभाग वेल्हे हद्द समाप्त. आणि इकडं आहे वेल्हेची हद्द आरंभ. तर जिथं हद्द समाप्त लिहिलेला बोर्ड आहे ह्या बोर्डाच्या लागूनच ही वाट दिसते तुम्हाला. ही वाट जी आहे ती थेट तुम्हाला राजगडावरती घेऊन जाते. म्हणजेच
संजीवनी माचीवरती घेऊन जाते. इथं कुठंही काहीही चुकायचा प्रश्न नाही. फक्त इथं ही जी वाट आहे ती अत्यंत निसरडी वाट आहे. पावसाळ्यामध्ये येणं शक्यतो टाळा, कारण पावसाळ्यामध्ये भले आम्ही आलो असेल, तुम्ही आम्हाला म्हणाल की मग तुम्ही कशाला गेलाय. सांगायचं तात्पर्य काय की शेवटी ट्रेक करणं, लॉंग ट्रेक करणं, रेंज ट्रेक करणं हे जिगरचं काम असतं. आणि जर तुम्हाला निसर्गाशी एकरूप असाल, निसर्गाशी तुमची नाळ जोडलेली असेल, तर तुम्ही 12ही महिने निसर्गाचा आनंद घेऊ शकता. आपल्याला रायगडाची वाट जी आहे ती आपण इथनं बदलतोय. इकडे तोरणा न जाता आपण आता जातोय मडे घाटाकडे. चलो, हा आहे आमचा सकाळचा नाश्ता. तुम्ही जर ह्याच्यात पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला भिजवलेले हरभरे आणि मूग आहेत. हे कशासाठी, तर सकाळी तुम्हाला कुठेही जंगलामध्ये कुठे हॉटेल भेटणार नाहीत, कुठे घरं भेटणार नाहीत, अशा वेळेस हे कामाला येतं. हे काय करायचं, तुम्ही कच्चे हरभरे घ्या, ज्या ठिकाणी तुम्ही मुक्काम करताय त्यावेळेस रात्री हे अर्धी भरणी भरून ठेवा आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवा. हा सकाळी आमच्या 5 जणांसाठीचा हा मजबूत नाश्ता आहे. असा आमचा नाश्ता चाललाय सध्या. हे आहे आपल्या महाराष्ट्राची लालपरी. अशा दुर्गम भागामध्ये लोकांना फक्त एवढीच एक लालपरी आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये हजारो प्रकारची वेगवेगळी झाडं, फुलं, पक्षी, पाखरं पाहत आम्ही पुढचा प्रवास चालू ठेवत होतो. अनेक ठिकाणी दाट जंगल, कधी मळलेल्या वाटा तर कधी डांबरी असे रस्ते पार करत असतानाच आम्हाला खुलशी गावामध्ये एक अकल्पित असा अनुभव आला आणि सुखद धक्काही बसला. काय झालं ते पहा. आम्ही राजगडावरून रायगडला जात असताना आमच्यासाठी एक अतिशय सुखद धक्का देणारी गोष्ट आमच्या बरोबर घडली. आता ती काय घडली तर खुलशी हे जे गाव आहे, ह्या खुलशी गावचे एक पाटील होते. म्हणजे हे पाटलांचं कुटुंब आहे. आणि बाबूराव पाटील जे इथले आजोबा होते ते त्यांच्याकडे ह्या गावची पाटीलकी होती. आणि त्यांचा हा पितृपक्षाचा कार्यक्रम, त्यांचे हे नातवंड आहेत, यांनी आम्हाला थांबवलं आणि सांगितलं की नाही, तुम्ही जेवण करूनच जावा. मला वाटतं की आम्ही खूप वर्षानंतर, 20-25 वर्षानंतर केळीच्या पानावरती जेवतोय. आणि केळीच्या पानाचं जेवण तर आहेच, पण पहिल्यांदा इंद्रायणी भाताचा खऱ्या अर्थानं जो इंद्रायणी आहे तो इकडच्या भागात मिळतो. याच्यापेक्षा ही लोक किती प्रेमळ असतात. सकाळीच मी एका ठिकाणी, आम्हाला ज्यावेळेस प्रसंग आला तर नाही, तुम्हाला जेवण करूनच जावं लागेल, हे आमचे सहकारी होते, त्यांनी थांबवलं आम्हाला. तर कसं असतं, काही गोष्टी नशिबात असतात. आणि खुलशीच्या पाटलांच्या पितृपक्षाचा प्रसाद आम्हाला मिळणार होता, बाबांचा. तर तो प्रसाद आम्हाला मिळाला. आम्हालाही खूप छान वाटलं आणि या कुटुंबाचंही धन्यवाद. खुलशीच्या पाटलांच्या घरी जेवण केलं आणि त्यांच्या वाड्याची पाहणी करत होतो. 14 खानाचा भलामट्ट वाडा आणि त्याच्यामध्ये असलेल्या त्यांच्या घरातल्या या जुन्या आठवणी पाहून खूप आनंद होत होता. अलीकडच्या काळात अशी दृश्य पाहायला मिळत नाहीत. वाड्याची पाहणी केली आणि आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. या प्रवासामध्ये तुम्हाला ठिकठिकाणी अशा प्रकारचे छान छान ओढे लागतात, भात शेती लागते आणि त्याच्यामुळं हा प्रवास तुमचा कधी होतो हे समजत देखील नाही. वातावरणातली असलेली प्रसन्नता, पाण्याचा येणारा हा झुळझुळ आवाज. नीरा नदीच्या खोऱ्यातून चालत असताना आम्ही चांदावणे गावाच्या जवळ पोचलो. चांदावणे गावाच्या अलीकडच्या या नदीच्या पुलावरून एकदा आपल्याच भागात येणाऱ्या या नदीचं वरच्या भागातील विकराळ रूप पाहिलं आणि पुढचा प्रवास सुरू केला. अतिक्रमण वृत्ती सगळीकडेच आहे ना. ह्या मंदिरापासून आपण इकडं निगडेकडे जातो, चांदावणीतून पुढे आल्यावर. आता आपण इथं निगडे गाव आलेलं आहे आणि या निगडे गावासाठी आपण ह्या ओढ्यातून पलीकडे जाणार आहोत. एक छान ओढा आहे आणि त्या ओढ्यातून आता मस्त पायाला गारव्याचा आनंद मिळणार आहे. पायाला गारव्याचा हा आनंद, वाव.
आता काय हे पाणी किती शुद्ध, ह्या पाण्यामध्ये किती आनंद, काय थंडावा, काय ह्याची चव. वा, चाललो ह्या वड्यातून आम्ही पुढं. चला. गार लागते पायाला मस्त. आणि पिऊ की आपण. मित्रांनो, ट्रेकिंग काय असते बघायचंय का? हे बघा, हे बघा. तुम्ही जर दाट धुकं हा शब्द ऐकला असेल तर ते दाट धुकं काय असतं तर हे पहा. इतक्या दाट धुक्यातून हे गावखेड्यांमध्ये जाणारे जंगलातले रस्ते आहेत. तुम्हाला खोटं नाही सांगत की या रस्त्यावरती अगदी वाहनं सुद्धा क्वचितच बघायला मिळतात. हे असतं धुकं, दाट धुकं काय असतं हे बघा. सह्याद्री म्हणजे अगदी चमत्कारी प्रदेश. कधी दाट धुकं तर कधी वातावरण इथलं एका सेकंदात निवळतं. संपूर्ण दिवस पावसात भिजलो, धुक्यात फिरत होतो, त्यामुळं शरीर पूर्ण थंड पडलं होतं. मुक्कामाचं ठिकाण होतं केळद गाव. एका घरात पोचताच तिथली चूल पेटवली. दिवसभर पावसामध्ये आम्ही भिजलो, अनेक ठिकाणी धुकं होतं, अनेक चढ उतार पार करून आम्ही शेवटी आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. जिथं आम्ही मुक्काम करतोय ते अंकुश शिंदे भाऊ यांच्या घरामध्ये प्रचंड आम्ही गारटलेलो आहे. त्याच्यामुळं चुली पुढं आम्ही अशा पद्धतीनं सरपण पेटवून त्याच्यात आम्ही शेक घेतोय. कारण सगळे एकदम गारटलेले आहेत आणि खूप गारटलेले आहेत. सगळ्यांच्या अंगावरचे कपडे पूर्ण ओले आहेत. त्यामुळं अक्षरशः अंगातली थंडी बाहेर पडणं फार मुश्किल आहे. त्यामुळं शेवटी इथं चूल मिळाली आणि चुलीवरचं शेकायचं निमित्तही त्या निमित्तानं खूप वर्षांनी मिळालं. ट्रेक म्हटलं की विषय आलाच. कशाचा बघा. अंकुश शिंदे यांनीच आम्हाला चिकन उपलब्ध करून दिलं आणि त्यांच्या किचनचा आम्ही ताबा घेतला. राजगड ते रायगड या आमच्या रेंज ट्रेकचा आज दुसरा दिवस आहे. काल राजगडावरून प्रस्थान ठेवलं आणि आम्ही जवळपास 30 ते 35 किलोमीटरचा प्रवासाचा पल्ला पार केला आणि रात्री आम्ही केळद या गावामध्ये मुक्काम केला. आता या केळद गावातून आम्ही परत सकाळी आजच्या जेवणाची शिदोरी बरोबर घेऊन रायगडाकडे प्रस्थान ठेवलं आहे. आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या तोंडावरती तुम्ही बघा किती एक्सप्रेशन त्यांचं चांगलं आहे. चला आता पुढचा प्रवास रायगडासाठी. तुमचं एक्सप्रेशन मस्त चांगलं दिसतं. रात्री एक्सप्रेशन नाही झालं. आम्हाला काही ठिकाणी पाऊल वाटा, काही ठिकाणी डोंगराची चढण उतरण आणि काही ठिकाणी अशा शेताच्या बांधाचेही रस्ते तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्हाला एक या निमित्तानं सांगतो, हा समोर जो दिसतोय ना डॉग, हा आमच्या बरोबर राजगडावरून आलाय. राजगडापासून आता आमच्या बरोबर काल पूर्ण दिवस, परवाची रात्र तो आमच्या बरोबरच होता. आम्ही राजगडाला मुक्कामी थांबलेलो होतो त्यावेळेस. पण आत्ताही तो आमच्या बरोबर रायगडाच्या दिशेने चाललाय. आणि तो कुठंही थांबायचं नाव घेत नाही. आम्ही त्याला खूप वेळा परत लावायचा प्रयत्न केला पण तो कुठंही जात नाही आम्हाला सोडून. इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आमच्या बरोबर एवढा मोठा प्रवास तो करतोय. असो, चला.
आम्ही केळद गावातला अंकुश शिंदे यांच्या घरातील मुक्काम आटोपला आणि पुढं मडेघाट उतरण्यासाठी तयार झालो. सकाळी 7 वाजता आम्ही पुन्हा मडेघाटाचा प्रवास सुरू केला. मडेघाटाकडे जात असताना अत्यंत दाट धुकं, त्याच्याबरोबर दाट जंगलही लागलं. या दाट जंगलातून आम्हाला मडेघाट उतरायचा होता. जसं पुढं जाईल तसं तसं अत्यंत दाट धुकं आम्हाला दिसत होतं. दाट जंगलही होतं. प्रश्न होता की मडेघाटातील रस्ता कसा असणार, त्याचा विचार आम्ही करत आमची पावलं पुढं टाकत होतो. शेवटी सह्याद्रीच्या या कड्यांनी आमचा थरकाप उडवलाच. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आम्ही मडेघाट उतरत होतो. प्रचंड तीव्र उतार, निसरड्या वाटा याच्यामुळं खूप काळजी घ्यावी लागली. मडेघाटाचा हा प्रवास अत्यंत थरारक होता. ॲडव्हेंचर काय असतं बघायचंय का? बघा पोरं कशी उतरतात बघा. बघा हे आहे ॲडव्हेंचर. तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही एका दरीत उतरतोय आणि एका दरीतून उतरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ही दरी उतरतोय 3 किलोमीटरची साधारणतः सगळं अंतर, आणि आमचं अंतर वाचणार आहे 15 किलोमीटर चालायचं. त्यामुळं एक 3 किलोमीटरची दरी, आणि ती पण एवढं ॲडव्हेंचर असेल तर ती उतरलीच पाहिजे, काही विषयच नाही. शिवाय डॉग्या आमच्या बरोबर आहेच. नो 15 किलोमीटरचं अंतर वाचवायसाठी आम्ही ह्या सुळक्यातनं चाललोय. आणि तुम्हाला आता काय सांगू, हे काही दिवसांना पुढचं, पण पुढं बघा एक नंबर विषय आहे. पोरांच्या चेहऱ्यावरचं स्मित बघा, स्मित हास्य. इकडं बघा, खेकडा खेकडा, त्याला माहिती आहे लोखंड ह्याला धरायचं नाही. बघा कसा धरत नाही त्या लोखंडाला. केवढा मोठा गोष्टी नाही, जाऊ दे चला. एवढा मोठा कडा बघा, हा कडा, आणि ह्या कड्याच्या नंतर एकदा कडा दाखवा. हा कडा, त्या कड्याच्या बाजूने वाटे, आणि असा दुर्गम भागातून आपण सगळा प्रवास करतोय. खूप मजा इकडच्या बाजूला. आणि नंतर तुम्हाला हे खाली दिसेल ते सगळं धुकं. आम्ही आता जो कडा उतरलोय, कडा, याच्यावरून मी तुम्हाला एकच सांगतो. आम्ही राजगड उतरलोय, तोरणा उतरलोय, हरिश्चंद्रगड, रतनगड, अनेक किल्ले उतरलेत, अगदी रायगड. मी अगदी खात्रीनं सांगतो, सगळ्यांना विचारा, हे रोज ट्रेकिंग करणारे लोक आहेत. आतापर्यंत आमच्या ह्या सगळ्या प्रवासातला सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात डिफिकल्ट होता. बरोबर आहे का? सगळ्यात अवघड होता, सर्वात अवघड. जबरदस्त थ्रिलिंग, जबरदस्त. म्हणजे थ्रिल काय असतो, म्हणजे पूर्ण असा कडा होता. आणि मला वाटतंय की आम्ही 1 तासाच्या वर झाला आपण उतरतोय. म्हणजे उतरण्याचं सांगतोय मी, कदाचित 1 ते 1.5 तास झाला आम्ही फक्त उतरतोय कडा तो. आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्यावेळेस असं उतरत होतो, कुठल्याही वळणावर थांबू द्या, आम्हाला खडा पहाड दिसायचा. आणि तो हिथं येईपर्यंत म्हणजे आम्ही आता तो संपूर्ण कडा उतरलो. ऍक्च्युली काय आहे की आम्ही मुक्कामी होतो केळद गावामध्ये, आणि आम्हाला जायचं होतं कर्णावडीमध्ये. ज्यावेळेस रूट आम्ही टाकला त्यावेळेस ट्रॅव्हल रूट होता तो कमीत कमी 12 ते 15 किलोमीटरचा होता. आणि त्याचं सगळं जे टायमिंग होतं, म्हणजे इकडचं घाट सेक्शन वगैरे, ते
कार किंवा बसचं जे टायमिंग आहे तेच 2 तासाचं आहे आणि तेवढं सगळं टायमिंग आम्ही कव्हर केलंय 1 तासामध्ये. पण हा सगळा जवळपास 4 ते 5 किलोमीटर आरामशीर भरला असेल. मला वाटतं स्टेपिंग मी तुम्हाला त्याच्यात स्क्रीनशॉट पण टाकेल. पण भयंकर आहे, थ्रिल आहे. छत्रपतींनी हे खोरं का निवडलं ह्याची ही उत्तर आहे. चलो मित्रांनो, जंगल स्वच्छ का राहतात तर मुळात जिथं मानवाचा उपद्रव नाही तिथं जंगल स्वच्छ असतात. हे साधी आणि सिंपल गोष्ट आहे. पण जंगलामध्ये काय इंटरनल म्हणजे ज्या नैसर्गिक गोष्टी असतात. मग आता ही जी झाडं आहेत ह्या झाडांची उन्हाळ्यामध्ये जी पानझड होते तर ह्याचं पुढं काय होतं तर जंगलाची एक स्वतःची सिस्टीम असते जंगल स्वच्छ ठेवण्याची. आता मी तुम्हाला थोडस इथं दाखवतोय. हे बघा, इथं खाली जर तुम्ही पाहिलं तर थोडासा खाली घेऊन जा कॅमेरा, तर ही सगळी माती ठिकठिकाणी जी तुम्हाला वर आलेली दिसते हे गांडुळांनी बाहेर काढलेली माती. आता सगळ्यात महत्वाचं ही एवढी भुसभुशीत झाली. सगळ्यात महत्वाचं की ही जी पानं पडलेली आहेत ही पानं इथं कुजतात आणि ही पानं इथं कुजल्याच्या नंतर ह्याच्यावरती दुसरे कृमी म्हणजे छोटे छोटे कीटक ते जगतात. त्याच्यावरती छोट्या मोठ्या इथले जे काही रेप्टाइल्स आहेत ते जगतात. त्याच्यावरती साप जगतात. त्याच्यावरती त्या सापांवरती परत आपल्याला माहिती आहे मुंगूस आहे, काय पक्षी आहेत जे साप खातात ते आहेत. म्हणजे थोडक्यात ही जी अन्न साखळी आहे ही अन्न साखळी ही जंगल स्वच्छ ठेवत असते. मग इथली वारुळ असतील, इथली मुंग्यांची वारुळ असतील, एक प्रत्येक जण हा निसर्ग आणि निसर्ग अबाधित ठेवण्यासाठी काम करत असतो. आणि मग त्याच्यामुळं जंगलांमध्ये तुम्हाला कधीही प्रदूषण वाटणार नाही. आता आम्ही एवढ्या दाट आणि किर्र जंगलात आहे पण इथं असं अजिबात वाटत नाही की इथं आपण कुठंतरी अनोळख्या ठिकाणी आलेलो. एकदम स्वच्छ असं हे या पायवाटा म्हणजे तिथून माणसं जाता येते. अशा रीतीनं आम्ही हा अवघड सगळा टप्पा पार करून एका अतिशय दुर्गम गावामध्ये पोहोचलोय. आणि ह्या गाव बघितल्याच्या नंतर खूप समाधान वाटलं. कारण खूप सारा प्रवास टेन्शन येणारा, वाट चुकतोय का, भटकतोय का, कारण पूर्ण जंगल होतं. आणि अशा रीतीनं आम्ही शेवटी पोचलो. ही आहे कर्नाडवाडी. राजगड ते रायगडच्या या ट्रेकमध्ये आम्ही वाट बदलली. लिंगाणा त्याच्यानंतर मोहरी गावातून जे रायगडला जातात ती वाट आम्ही पूर्णपणे बदलली आणि आम्ही आलो मडे घाटातून. आता मडे घाटात आला की इकडं धबधब्यांची अक्षरशः मालिका असते. आम्ही एवढं छान दृश्य बघतोय पाठीमागं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा एक दुसरा घाट पण आहे की डांबरी रस्ता सोडून आम्ही सगळेजण अशा ज्या वाटा आहेत छोट्या छोट्या, इकडच्या बाजूला ही वाट दाखवा, ह्या छोट्या छोट्या ज्या पायवाटा आहेत ह्या पायवाटामधून आम्ही आमचा मार्गही कमी करतोय आणि डांबरी रस्त्यावरून जो होणारा त्रास आहे तोही कमी करतोय. शेवटी ट्रेकिंग आणि थ्रिलमध्ये ज्या त्या वेळेस बहुतेक वेळा जर तुम्हाला वाटा माहीत नसतील तर तिथं रिस्क घेत असताना आपला कॉन्फिडन्स महत्त्वाचा असतो. ज्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे तो सह्याद्री फिरू शकतो. तुमच्याकडे सहनशक्ती पाहिजे, तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे. आणि ह्या 2 गोष्टी असल्या आणि छत्रपतींचा आशीर्वाद असला की तुम्ही सह्याद्रीच्या या रांगा 100% फिरणार, याच्यात कुठलंही दुमत नाही. धबधबे हे पावसाळ्यात पाहिलेच पाहिजेत. धबधबे बघण्यासाठी आपण मित्रांची जमवाजमव करतो, गाड्या करतो आणि धबधबे बघायला जातो. आम्ही गेली 3 दिवसांपासून फिरतोय राजगड ते रायगड या ट्रेकसाठी. आणि आम्ही ज्या रूटनं फिरतोय तिथं इतके धबधबे आहेत आणि सगळ्यात दुर्दैवाचं काय, ह्या धबधब्यांना बघायला माणसंच नाहीत. हे बघा ना नजारा. एवढं सुंदर निसर्ग. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो आमच्या बाजूला लांब दूर पर्यंत कोण नाही, फक्त इकडं आम्हीच फिरतोय, आम्हीच आनंद घेतोय आणि आम्हीच घेणार. मी जास्त बोलत नाही. 4 दिवसात
40 वर्षाचं दुःख गायब होत, 4 दिवसात 40 वर्षाचं दुःख गायब झाल्याचा फील आहे. त्याच्यामुळं निसर्गात फिरा, धबधबे पहा, हिरवीगार डोंगराही पहा, छान हा सगळा सह्याद्रीचा पहाड पहा. तर सगळं विषय असा आहे मित्रांनो, काय झालं की आमच्याबरोबर काही गाईड नाही ते जंगल फिरत असताना. त्याच्यामुळे ज्याला जो रस्ता दिसेल, जो व्हिज्युअलाइज करतोय की हे जवळ पडेल ते जवळ पडेल, तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने रस्ता दाखवतो. आता मला एक रस्ता अंगदने दाखवला, त्याच्यावर सगळी सपरून पडली. त्याच्यामुळे अंगदचा सत्कार असो काका म्हणजे असा रस्ता काढणारा असला ते ओके, विषय 1 नंबर विषय होतो. असा विषय आहे. दोघा तिघांनी बघितलंय, त्याच्यामुळे आम्ही काय त्याला जाता पुढे ठेवणार आहे. नात करते काय यावंच लागतंय. डांबरी रस्त्याने चालून चालून पायाला खूप फोड आले होते. त्याच्यातील काही फोड फुटले आणि माझं चालणं अडचणीचं ठरू लागलं. आपल्या राजगड पासून रायगडाकडे जो प्रवास चालू आहे गेल्या 2 दिवसापासून, या प्रवासातला एक सुखद धक्का म्हणजे आम्ही आता बराचसा प्रवास उरकल्याच्या नंतर, अनेक डोंगर दऱ्या पार केल्याच्या नंतर मला थेट नावानिशी एका माणसाने ज्यावेळेस हाक मारली त्यावेळेस मला धक्का बसला. तर हे संग्राम भाऊ ना, स्वराज भाऊ आहेत. इथं एक वाळण नावाचं गाव आहे रायगड जिल्ह्यातलंच. तर बहुतेक मला त्यांनी सांगितलं की मी युट्यूब चॅनलमुळे ते मला ओळखतात. आय थिंक पाठीमागं तुम्ही माझं फेसिंग रीड केल्यामुळेच थांबला होता की बाबा हे तेच आहे का बरोबर करण्यासाठीच बघा. अच्छा. तर मलाही खूप आश्चर्य वाटलं की शेवटी सोशल मीडिया हे किती प्रभावी साधन आहे बघा, की जिथं अपेक्षा असते की आपल्याला आपण पत्ता, आम्ही आता ज्यावेळी सगळ्या रस्त्याने पत्ते विचारत आलो, अनेक ठिकाणी अनोळखी लोक खूप प्रेमळ. एक गोष्ट पाहिली आम्ही, कोकणामध्ये भयंकर प्रेमळ माणसं. पाठीमागे तर आम्ही पुढे आल्याच्या नंतर एक पवार नावाचे गृहस्थ होते, एवढा आग्रह केला की नाही तुम्ही घरीच चला, तुम्ही चहा घेतल्याशिवाय जाऊच नका. म्हणजे हा फरक आहे आमच्याकडे आणि इकडच्या भागामध्ये. सांगायचं काय की एक बरं वाटलं की आपल्याला ओळखणारे कोणतरी भेटलं. आम्ही आता भाऊंच्या घरी चहा पण घेणार आहे, वाळणमध्ये ना, येतो आम्ही वाळणमध्ये. स्टॉपवरती थांबतो. मित्रांनो, आपण राजगड ते रायगड असा प्रवास करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गाचे खूप सारे अनुभव घेतले आणि निसर्ग आणि मानवाचं एक वेगळंच कनेक्शन आपण अनुभवत चाललेलो आहे. ज्या ज्या भागात जाईल त्या त्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची माणसं आपल्याला भेटत जातात. मी कालही ज्यावेळेस स्वराज रस्त्यावरती भेटला होता त्यावेळेस कालच म्हटलं होतं की आपल्याला एक आनंद वाटला की आपल्याला नावानिशी कोणतरी ओळखणारं भेटलं. पण एक गोष्ट आहे, कोकणातली माती खरंच वेगळी आहे आणि आमच्यासाठी जो सगळा अनुभव आहे, माझ्या अंगावरती काटा आलाय अक्षरशः. तर आजचा अनुभव आमच्यासाठी खूपच वेगळा आहे आणि तो वेगळा याच्यासाठी आहे की आम्ही स्वराज भेटल्याच्या नंतर आम्ही चहा प्यायला आलो. स्वराजचे बाबा भेटले आणि मग खूप साऱ्या गप्पा झाल्या. गप्पा झाल्याच्या नंतर दोघांनीही एवढा आग्रह केला की तुम्ही आज आमच्याकडेच राहा. आम्ही स्वराजच्या घरी राहिलो. रात्री स्वराजने जेवण केलं छान आणि आता उठून आम्ही सकाळच्या प्रवासाला परत निघालोय. रायगड काही अंतरावरती येऊन ठेपलेला आहे, पण ही माणसं, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि ज्या ज्या भागामध्ये आपल्याला साधा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जरी दिसला तरी आपल्याला अखंड स्वराज्य दिसतं डोळ्यासमोर. पण ही माणसं रायगडाच्या कुशीत राहतात. इथून अगदी हाकेच्या अंतरावरती रायगड आहे. त्यामुळं यांच्याकडची असलेली माणुसकी आणि यांच्याकडे असलेलं प्रेम हे वाखाणण्याजोगं आहे. त्याची शब्दात कसलीही तुलना होऊ शकत नाही. एवढंच खरं तर सांगायचं. आणि आमच्यासाठी हा एक अविस्मरणीय, म्हणजे ज्या तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अविस्मरणीय क्षण असतात त्याच्यामध्ये त्यापैकी हा एक आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण ठरला. त्याच्यामुळं तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही पण बारामतीला यायचंय सगळ्यात महत्वाचं. स्वराज, तुलाही सांगितलंय की बारामतीला नक्की यायचंय, काम असू देत नसू देत पण बारामतीला यायचंय. तर आपण आता स्वराजच्या घरून निघतोय. खूप छान वाटलं. वाळण गावातला मुक्काम आटोपला आणि आम्ही पोचलो
रायगडाच्या पायथ्याला असलेल्या वाघोली गावामध्ये. वाघोली हे गाव आणि त्याची रचना पाहताच ह्या गावाला प्रचंड मोठा इतिहास असावा अशी जाणीव होते. इथले वाडे, इथल्या घरांची बांधकामं अत्यंत वेगळ्या धाटणीची आहेत हे प्रकर्षानं जाणवतं. वाघोली हे अत्यंत मोठं गाव आहे त्या परिसरातलं, म्हणजे इतर गावांच्या तुलनेमध्ये. आम्ही आता वाघोली गावामध्ये आहोत आणि ही पाटी दिसली एका घरावरती म्हणून आवर्जून ह्याचा व्हिडिओ काढतोय. सरकारने आत्ता एक GR काढला की घरांना महिलांची नावं द्या, परंतु हे घर 1998चं आहे आणि या घरावरती नाव आहे विठाबाई गेनू मोरे. छान वाटलं की इकडचे लोक अनेक वर्षांपासून महिलांचा सन्मान करतायत, आदर करतायत. हो, वाघोलीतून आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. तो रायगडाचाच एक भाग असलेला पोटल्याचा डोंगर. पोटल्याच्या डोंगराकडे जात असताना ही एक वाट आहे, परंतु मी यांच्या सगळ्यांपासून खूप लांब आलोय. पुढे ज्या मळलेल्या वाटा आहेत त्या थोड्याशा बुजल्यात. पावसामुळे लोकांची रहदारी कमी आहेत, त्याच्यामुळं फारशा पाऊसही दिसत नाही आणि मग रस्ता शोधायची अडचण. बराचसा गॅप ठेवून मी पुढे आलोय. बरेचसे लोक मागं राहिलेत, मी एकटाच बराचसा लांब आलोय. पुढे माझ्या बरोबर फक्त डॉग आलाय. अशोकराव, इकडच्या बाजूने या. छोटे छोटे ओढे वाहत आहेत, चाऱ्या वाहत आहेत. मळल्याल्या पायवाटा बुजलेल्या आहेत, त्याच्यामुळे लक्षात येत नाही की कुठं जायचं आहे, काय करायचंय. आणि अशा ठिकाणी दिशाभूल होते. दिशाभूल होत असल्याच्या नंतर पुढं वरती जरी बघितलं की बाबा पुढं कुठं जायचंय, तर समोर सुद्धा सगळं धुकं आहे. त्याच्यामुळे लक्षात येत नाही की कुठं जायचंय, कोणत्या दिशेला जायचंय. पण ह्या वाटा मात्र तुम्हाला शोधून काढाव्याच लागतात, कारण इथून माघारी फिरण्याची परिस्थिती नसते. व्हिडिओला काय पाण्याचं काढला की जंगलात आल्यानंतर अशी काही घरं दिसतात, पण वास्तविक पाहता ही घरं जनावरांसाठी केलेली असतात आणि इथं फारशी मनुष्यवस्ती नाहीये. तुम्ही हे बघा घर कसं आहे हे बघा. तर याच्यामध्ये प्राण्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून जनावरांसाठी केलेली ही काही घरं आहेत. चला इकडे या. तुम्हाला सांगितलेलं समजत नाही का, इकडे तिकडे जाऊ नका म्हणून. नीट बरोबर चालाय सगळ्यांनी. जंगलातल्या वाटा आहेत ह्या. चुकलं तर इकडे या म्हणून. दिवसभर खायला अन्न पेन आहे का तुमच्याकडं? सगळं आमच्याकडे, तुमच्याकडे काय नाही. तुम्हाला उपाशी मारावं लागला म्हणजे आम्हालाच उपाशी मारावं लागेल. तुम्हाला हा घाम दिसतोय का? घाम हा सगळ्यांचा घाम असा निघलाय. आणि कुठल्या वातावरणात माहितीये का? हे बघा, ह्या वातावरणामध्ये पाऊस चालू आहे आणि घामाच्या धारा लागल्यात आम्हाला. ओ, ॲडव्हेंचर सोपं नसतं आणि तुमच्याकडं प्रचंड सहनशक्ती आणि आत्मविश्वास असायला लागतो. आणि त्याचबरोबर छत्रपतींना भेटायची आसही असावी लागते. अगदी बरोबर. अशोक मामा, बाळाभाऊ इकडे ये. बाळाभाऊ, ही वाडी ओके. आपण ज्यावेळेस रायगड प्रदक्षिणा करतो कुठल्या ह्याच्या पण खालून जातो का मग? ही खेड, हा त्या खिंडीतून का? कुठनं?
असा ना ओके प्रदक्षिणा तिथं करतो नाही 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 ओके ओके हा थांबा थांबा राजगडापासून रायगडापर्यंत सुरू केलेला आमचा प्रवास अंतिम टप्प्यात आला खाली वाळणखुर्द गावातून आम्ही सकाळी चढायला सुरुवात केली आणि पोटल्याच्या डोंगरातून आम्ही वरती चढलो मग आम्हाला पोटलेवाडी नावाचं एक आदिवासी धनगर समाजाचं एक गाव लागलं आणि त्याच्यानंतर आपण रायगड आता खरं तर हे इकडच्या बाजूला तुम्हाला रायगड दिसणार नाही कारण हे समोरचं वातावरण बघा कसं आहे हे असं सगळं धुकं असल्यामुळे इकडे रायगड दिसणार नाही पण रायगड आता इथून अगदी काही अंतरावर राहिला परंतु या मातीमध्ये असलेली इथल्या देवीची आई जगदंबेची जी मंदिरं आहेत ती मात्र इथं आलं की एक वेगळंच प्रसन्न वातावरण असतं असंच हे वाघजाईचं मंदिर वाघोली खिंडीतून पुढे आल्याच्या नंतर हे वाघजाईचं मंदिर लागतं आणि आता त्या वाघजाईचं दर्शन घेऊन आम्ही आता हिरकणीवाडीमध्ये पोहोचतोय अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आमचा रायगडाच्या पहिल्या पायरीचं आमचं दर्शन होईल खूप एक वेगळा सुखद अनुभव आहे गेली 40 वर्षाचा थकवा घालवणारा हा 4 दिवसाचा प्रवास म्हणजे ट्रेकचा 2 दिवसाचा आणि वाहनाचा 2 दिवसाचा असा हा 4 दिवसाचा प्रवास अत्यंत अविस्मरणीय ठरला एक नंबर झाला बरोबर ना जबरदस्त एक नंबर अविस्मरणीय क्षण झाले आयुष्यातले कधीही न विसरता येणारे असे क्षण मिळाले बघायला. खूप छान झालं खूप आनंदाचे पण एक परमोच्च ठिकाण जे असतं ते तुम्हाला ह्या सह्याद्रीत मिळणार आणि छत्रपतींच्या भूमीत मिळणार तेच आम्ही घेतोय. जय भवानी.